राज्यात काही भागात पावसाच्या सरी हजेरी लावतायत, तर काही भागात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर कोकण घाटमाथ्यासह विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. आज कोकणासह विदर्भात काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगडसह पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तसंच विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिलाय. नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथ्यासह रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट वर्तवण्यात आलाय. तर उत्तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव आणि विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. तर उत्तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज असून उर्वरित राज्यात उघडीप राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केलाय. उद्या म्हणजेच बुधवारी पुणे घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथ्यासह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. तर मुंबई, नाशिक, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यात विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात मात्र मुख्यतः उघडीपीचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलाय. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या राजस्थानातील श्रीगंगानगर, रोहतक, हमीरपूर, सिधी, रांची आणि दिघा मार्गे वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला असून तो समुद्र सपाटीपासून सुमारे 1.5 किलोमीटर उंचीपर्यंत सक्रिय आहे. ईशान्य मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. या चक्राकार वाऱ्यापासून पश्चिम मध्य बंगालचा उपसागर आणि उत्तर किनारी आंध्र प्रदेश ते ईशान्य अरबी समुद्र असा हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो दक्षिण ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, दक्षिण राजस्थान आणि गुजरात मार्गे 3.1 ते 5.8 किलोमीटर उंचीपर्यंत सक्रिय आहे. तर उत्तर छत्तीसगड आणि परिसरावरती समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्याची स्थिती असून ही प्रणाली उंचीनुसार दक्षिणेकडे झुकलेली आहे. हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.